नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत संदीप पिळगुकाराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. लोटलेच्या विजय मरीन बोट बांधणी प्रकल्पात भिरांकूळ स्फोट. 3 कामगारांक मरण. 3 केले गोमेकोत ॲडमिट. शिपयार्ड केले सील. चोपडे आगरवाड्या वयल्या अपघातात झारखंडच्या टुरिस्टाक मरण. पार्क केल्ल्या ट्रकार ठोकली 4 व्हीलर. घोव गेलो बायल सालवार. गोयची शांतिकाय आनी एकचार इबाडपी शक्तीपासून रावात सादूर. धर्मीक एकचारात बाधा हाडप्यांचो हेत यशस्वी जावपाक दिवं नाकात. कॅथलीक असोसिएशन ऑफ गोवाचो उलो. आता खबरो विस्तारान. रासय लोटलेच्या विजय मरीन बोट बांधणी प्रकल्पात शुक्रारा सांजवेळार भिरांकूळ स्फोट जालो. तातूंत 3 जाणांक मरण आयले जाल्यार 3 जाण जखमी जाल्यात. जखमीचेर जीएमसीत उपचार चालू आसात. मजगती हो स्फोट न्हय तर उजो लागपाची सादी घडणूक आशिल्ल्याचें दक्षिण गोंय जिल्लो अधिकारी इग्नाक क्लिंटसान सांगले. विजय मरीन शिपयार्डांत ब्लास्ट जालो म्हणून आमी जसो टर्न आवट केलो आनी आमी हांगा पावले म्हणटकीर पावता थंय कांय नासले. तेंगाचे कॅज्युअलिटी आसले पळय 6 जाण तांकां शिफ्ट केलें. ओके एंड आफ्टर 5 to 10 minutes आमकां असो न्यूज मेळ्ळो की 2 are expired and 4 are under treatment म्हणून. पण थंय कितेंशें जालें सीन कितेंशी आशिल्ली? सीन अशी आसली की थंय भितर ते काम करताले पळय डॅक तेंचे डॅक आहा पळय ते क्रेन एंकर दिवपाचे थंय ते भितर सांगूंक शकना कितें आसलो तो बट इलेक्ट्रिकल पॅनल आसलो तो ब्लास्ट जालो. ना सद्या ते सिनीर थंय कांय अशें येना की वेल्डिंग म्हणूंक शकता हें करून. पण तुमकां कांय इन्फॉर्मेशन ना सेफ्टी मेजर्स फायर हे करपाक प्रिव्हेंट करपाक ना. सेफ्टी मेजर्स म्हणजे तेंचे SOP आसता कळ्ळें का न्हू ते दे हॅव टू फॉलो डेट. फायर एक्सटिंग्विशर बीन आसले भितर यूज केल्या. या आय कांट से दॅट. फायर एक्सटिंग्विशर बीन आसले भितर सेफ्टी मेजर्स सगळे सारखे आशिल्ले ना. आमकां ते पावता म्हणल्यार ती ऑलमोस्ट सीन हें जाल्ली. म्हणजे फायर एक्सटिंग्विशर बीन यूज केले दिसले थंय सद्या ना दिसूंक ना. सध्या दिसना म्हणजे फायर एक्सटिंग्विशर ना थंय. तेंचो सेफ्टी ऑफिसर कितें म्हणटा त्या टायमार तेणी यूज केले ना. सध्या तुम्ही पावले तेन्ना स्पॉटार दिसना. मेल्या तेंची नांवां कितें मेळ्ळी ना. दे आर डेली वेजीस. लेबर्स. सेफ्टी ऑफिसर हांगासर मेळ्ळा तुमी ताका उलयला तुमी? उलयला बट तेणी आमकां अशें कांय डिस्क्लोज करूंक ना कितें उजो बीन घालपाक पडलो ना. आमी येता म्हणल्यार ते सगळे क्लियर. एक्चुअली तुमची SOP कितें आसता हांकां शिप बिल्डिंग येदे व्हडल्या इंडस्ट्री SOP कितें आसता फायर प्रिव्हेंशन? SOP आहा ते दे हॅव टू फॉलो डेट. तेंचे एक प्रोसिजर आसता तसो. ओके सो ते प्रोसिजर धरूनच ते आपलें काम करता. बट तो कितें एज पर टेम्परेचर आयचे कितल्यांक कळयलें तेंच्यांनी? हय 5:30 कळयलें. बोट कितें कटिंग करताले तेन्ना ब्लास्ट जालो. वेल्डिंग कितें चालू आशिल्लो ते सिलिंडराचेर पडले. विजय मरीन न्हू हे? विजय मरीन. पण तुमी आतां सीन कितें पळयला थंय आतां सद्या? आमी पावले तेन्ना सगळे कांयच नाशिल्लें. ते फक्त ते फ्युम्स वास येतालो फक्त आनी गरमी मारताली आनी कांय ना. सगळे साफ केल्ले तुमी येता म्हणटा? साफ अशें करूना. कोण आशिल्ले तांकां व्हेले इंजर्ड कोण बॉम्ब स्क्वॉड इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. जीएमसीन शिफ्ट केल्या न्हू 4 जाण. रासेलोटलीच्या बार्ज शिपयार्डांतले विजय मरीनच्या एका युनिटात जाल्ल्या ब्लास्टांचे फाटभुंयेर मरीन शिपयार्ड सील करपाचो आदेश दिला. ह्या स्फोटात 3 मरण आयले जाल्यार 14 जाण जीएमसीत उपचार घेतात. उपचार घेवपी एका कामगारा कडेन आमच्या प्रतिनिधीन संवाद केलो. 8 आदमी गए तो 2 आदमी बाहर के साइड में 2 जहाज खड़ा था उसके बीच में काम अलग चले और 2 हम लोग को एक में भेज दिए. एक 4 को एक में भेज दिए वो साफ सफाई नीचे करने के लिए. तो हम लोग को लंच के 1-1.5 घंटे बाद क्या 2 घंटे बाद फाइनल करने करके गए तो उतर के दूसरे अंतर वो हम लोग कम हो गया. साइड वाले चले गए तो उसमें थोड़ा सा बाकी था वो करके 5 बजे वो भी फाइनल करेंगे.
फाइनल करके बाहर निकले। ऐसे ऐसे जहाज खड़े हैं, दोनों के बीच में प्रेशर से वो कचरा जो काला काला उसको क्या बोलते हैं ना यहाँ रेती बोलते हैं ना, मतलब कि प्रेशर से साफ कर रहा है। 4-5 गोनी करके उसमें भर के रखा था और एक गोनी जमीन पर रखा था। जो हम उसको बोला कि ये रेती गोनी करके रखो और ट्रेन इसको ले जाके बाहर रखेगा। तो हम लोग क्या काम करें कि उधर से ट्रेन आने लगा तो जो गोनी का दोनों साइड का वो होता है पकड़ के उसमें फंसा देते थे, बाहर से तरफ के आता था। तो ऐसे ऐसे करके वो 200 वहाँ से उतार चुका था और यहाँ हम लोग भर के अपना रेटिंग 5:25 हो रहा है। 5:25 हुआ। हाँ, तो हम बोले 5:25 हो गया है, यहाँ से चलने वलने में 5:30 बज जाएगा, तो हाथ पैर पकड़ेंगे चलते हैं। तो फिर वही यहाँ पे ऐसा कांड हुआ वही कि हम भी छाया में खड़े थे। तो वो क्रेन वाला आ गया, तो वो आया तो हम कहा कि वैसे ऐसे कर रहा है, हो सकता है वो नीचे करे, फट से आगे किसी को भी लग सकता है। बस वहाँ से मैं जैसे ही डोल के इस साइड मतलब इधर से हम चढ़े थे, इस साइड के लिए जैसे निकले, इतना तेज इधर से आवाज आया ना, यही कान मेरा इस साइड था, आए शायद इतना विचित्र आवाज तेज हुआ। ये सब गिर गए आप, गिर गए आवाज से। हाँ, ये तो पिंगारी का है। हाँ, आपका यहाँ लगा है, यहाँ लगा है, तो ज़्यादा दिक्कत मुझे नहीं लगा हैंड डिस्प्ले। लेकिन अभी क्या हो, आवाज हो गया, हट गया वो। हाँ, उसके बाद सब भागने लगे, चिल्लाने लगे। मैं उधर से डायरेक्ट भागते भागते आए, जो बड़ा वाला गेट है, गेट पे इसका रोड है चालू वाला, मैं आके उधर गिर गया। फिर गिरने के बाद मैं यहाँ आ गया, मुझे पता नहीं। हाँ, तब तक मालूम नहीं आपको क्या हुआ है कुछ नहीं। और कितने लोग थे वहाँ पे? आपके ही लोग थे? हाँ। कितने थे काम कर? काम कर रहे थे। कितने साथ में सब लोग काम कर रहे थे। काम कर रहे थे। आप कहाँ से हो? हम यूपी। चोपडे आगरवाड्यार टुरिस्टाचे गाडयेक धपको पार्क केल्ल्या ट्रकाक बसलो। कार चालवपी झारखंडचो मिलिंद उज्ज्वल सिंधांक जाग्यारूच मरण आयले। चोपडे शिवोली मजगती आगरवाड्यार हो अपघात जालो। रस्त्या कुशीक एक ट्रक पार्क करून दवरिल्लो। 4 व्हिलरवाल्यान ट्रकार कार हॉर्न ठोकली। हो धपको इतलो खर आसलो की कार चलोवपी आत्ताक खलास जालो। गाडयेंत ताची घरकान्न आसली। तिका किरकोळ जखमो जाल्यात। तिका म्हापशेच्या जिल्लो हॉस्पिटलांत उपचाराक व्हेली। गोंयची शांतिकाय आनी एकचार इबाडपाचो यत्न करपी शक्ती पासून सादुरताय बाळगियात। गोंयच्या धर्मीक एकचाराक बादिकार हाडपा खातीर वावुरपी लोकांचो हेत यशस्वी जावपाक दिवं नाकात, असो उलो कॅथलीक असोसिएशनान मारला। कॅथलिकांचेर हल्ले जातात ताचेर प्रिस्ट उलोवपाक शकनात, पूण आमी उलोवपाक शकतात, कित्याक तर घटना संहितेन तशे अधिकार लोकशायेन आमकां दिल्यात, अशें ताणें सांगलें। कॅथलिक असोसिएशन ऑफ गोवान वास्कोचे सेंट अँड्रू चर्चीत वास्को पॅरिश युनिटाची स्थापना केली। गोवा कॅथलिक असोसिएशन गोवा आणि दमणाच्या आर्चडायोसिसांतल्यान सगळ्या कॅथलिकांची हिताची राखण करपाचें काम करतले। गोंयचो सामाजीक आनी राजकीय आवाज जावन रावतले अशें CAG म्हटल्यार कॅथोलिक असोसिएशन ऑफ गोवाचो नवो अध्यक्ष सिरियल फर्नांडिसान सांगलें। Basically more of religious spiritual. It is CAG which is supposed to fill that gap. Catholic Association of Goa and all the members at the state level and every parish unit is supposed to fill that gap where the priests have to keep quiet. Not because they wish to, but because they are held up due to their duties and responsibilities as priests. They are the representative of the church, and so they have their limitations. But we don't have any limitations. As Captain has said, we are approved by the Archbishop office, but we are also parallelly independent in the sense we have our own constitution. It's our constitution that guides us. It is our constitution which tells us we have to have elections. In no church body there are any elections. It is only here in this body that it is democratically run with proper elections. So there is freedom to say something, talk something, and also criticize whenever there are attacks on Christians or Catholics. This is the body that is going to stand by all Catholics of Goa. This we must remember.
And you may be aware, last time when we protested, CAG and the Council for Social Justice and Peace collaborated together to protest against the atrocities committed against the two Nan fathers at Azad Maidan. It was we that time, on that day, which made our voice heard. And our voice was really heard that day with the masses, that the government took cognizance that today there are some people now who are willing to talk and raise their voice. That sort of a message we should give to the government. Things you can go to their life. But when people come and take that leadership, better things happen in the journey. So today I would like to appreciate everything the CAG is doing in Goa, all that you are doing. And I would like to congratulate the President and all the members, and especially each one of you for giving your precious time to be the life and the soul of the earth. I wish you all the very best, and may the good Lord bless all your work in this crisis of the world. Thank you and God bless you. उजगावां तिस्कावयली म्हारू देव संघटनेन अनुचित नरकासूर सर्त रद्द केल्ल्याचे जाहीर केला. आदलो मुख्यमंत्री आनी आताच्या सरकारांतलो शेती मंत्री रवी नाईक संवसाराक अंतरिल्ल्यान सर्त रद्द केल्या अशें संस्थेच्या जाळवणदारान सांगले. आज आमी सगळ्यांक सांगूंक सोदता जे गोंयचे कलाकार जे मोजके आहा ते जे एक नरकासूर कॉम्पिटिशन म्हटल्यार सारकेंच फुडें आपलो एक 1.5 म्हयनोभर एक तयारेक लागलेली असतात. पूण जे आमी एक कॉम्पिटिशन दवरलेलें ऑल गोवा जे नरकासूर कॉम्पिटिशन दवरलेलें, तशेंच आमी पंचायत लेवल जे उजगांव पंचायत, तशेंच आमी जे खांडेपार पंचायत, पाळये पंचायत, तशेंच धारबांदोडा पंचायत लेवलीचेर एक कॉम्पिटिशन दवरलेलें. पूण सांगूंक सोदतात सगळ्या गोंयच्या लोकांक तशेंच कलाकारांक की हें कॉम्पिटिशन जे 19 तारखेक आसलें तें आमी रद्द करता. तुमकां सगळ्यांक खबर आसात आमचे आदले मुख्यमंत्री बाब रवी सीताराम नाईक हेचें अकस्मात निधन जाल्ल्या कारणान आमकां हें बरोबर दिसना तें कॉम्पिटिशन घडोवन हाडपाक. कित्याक 2 दीस जाता थंय आहा आनी कॉम्पिटिशनाक खाली 2 दीस उरलेले आसात. आनी आमी सगळेच एक ओबीसी असल्या कारणान आमी हेच्या ग्रुपान आहा चडशे ओबीसी असल्या कारणान आनी आमचो जो आदलो मुख्यमंत्री जो रवी सीताराम नाईक हेणेन आमच्या समाजाक लागून हे ओबीसी समाजाक लागून भरपूर कार्य केल्लें आसात. तशेंच मूळकार तशेंच आमच्या मूळकारांक तशेंच कुळां खातीर भरपूर तेणेन मेहनत घेतलेली आनी लोकांक तेचो भरपूर बेनिफिट्स मेळ्ळे आसा. त्या लागून आमकां ही जे कॉम्पिटिशन दवरलेलें त्या बाबतीन आमकां हें घडोवन आमी हाडिना म्हणून सगळ्या कलाकारांक तशेंच हांव गोंयच्या सगळ्या आमच्या भावा आनी भयणींक सांगूंक सोदता की आमी हें कॉम्पिटिशन घडोवन हाडिना, त्या बद्दल आमकां माफ करचें. धर्म, जात, भाशा, प्रांतवाद घेवन सत्ताधारी पक्षान भेद तयार केल्यात. खाणा आनी भेस घेवनय झगडी लायल्यात. ह्या गजालीक घेवन लोकां मदीं फूट घालपी सरकार इतिहासांत पयलेच खेपे सत्तेक आयला. आयची युवा पिळगेच्या परजळीत फुडारा खातीर हें सरकार देंवोवपाक जाय. दक्षिण गोंयचो खासदार कॅप्टन विरियाटो फेर्नांडीसान आव्हान केलां. बाबा आज तुमी काँग्रेसीत जॉयन जाला, काँग्रेसींतल्यान निवडून येता आनी बीजेपीन वयता, ह्या फुडें अशें जावचें ना कित्याक दिसता तुका? ना सी गोंयच्या लोकांनी स्टील दे केप्ट अ होप. थंय काँग्रेसा उडमान गेले पूण एवरी कॉन्स्टिट्युएन्सीज काँग्रेसाक 4,000 5,000 वोट्स पडाय. वाय? बिकॉज पीपल स्टील हॅव होप. काँग्रेसाचेर होपा उडकी मान वयता आसतना काँग्रेसा 5,000 वोट पडटात. सो दे नो, पीपल नो वन डे दीस वील बी स्टॉप्ड म्हणून. दक्षिण गोंयचो खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस, दक्षिण गोंय काँग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा, MK शेख हांच्या हातरीत बाणावलेच्या 50 परस चड तरणाट्यांनी काँग्रेसीत प्रवेश केलो. त्या वेळार कॅप्टन विरियाटो उलयतालो. एक सरकार म्हणटा तो एज पर कॉन्स्टिट्यूशन इंडियेचेच कॉन्स्टिट्यूशन न्ही, बट एका पार्टयेचें कॉन्स्टिट्यूशन आसता आनी त्या कॉन्स्टिट्यूशनान दे टेक एन ओथ, दे टेक एन अंडरटेकिंग की आमी आमचो देश एकठांय दवरतलो, लोकांक एकवट करतले. इन्क्लुझिव्हनेसचे ताणें म्हणा पळय ते इन्क्लुझिव्हनेस ना आयज.
धर्माच्या नावान डिव्हिजन, जातीच्या नावान, लँग्वेजीच्या नावान, रिजनलिझमाच्या नावान हे सगळे प्रयत्न करता. तू कितें खातलो, तू कितें न्हेसतलो ताच्या नावान झगडी. Probably this is the first time in the history of India की असलो सरकार असा जो एकवटान रावचे सुवातेर लोकांचे मदीं डिव्हिजन घालता. हांव पळयता पार्लमेंटान कशे उठतात तांचे आनी उलयता पळय ते धर्माच्या नांवान झगडी घालपाक. आयचे एकट्याचे आयला हांव आत्तां पळयतालो येताना डिसप्रोपोर्शनेट एसेट म्हण जो बीजेपीचो उठ्ठा धर्माच्या नांवान डिव्हिजन घालता. कोण तर शेतकामतीचे कितें उलयता रोखडोच तो हिंदू मुस्लिमाचे उलयता. आनी खंय कितें जालें एड्युकेशन थंय हिंदू मुस्लिम कांयच अर्थ ना. म्हणजे दे हॅव गॉट एन एजेंडा. आणि दिस इज द ओनली काँग्रेस पार्टी जे आधी केला, स्वतंत्रता मेळच्या पयलीं केला. कशे एकवटान सगळ्या लोकांक हाडून आनी ताच्या उपरांतूय टुडे देर इज अ डेंजर टू दॅट इंटिग्रिटी ऑफ आवर कंट्री. आनी त्या खातीर जे प्रोवन ट्रॅक रिकॉर्ड आमच्या काँग्रेस पार्टीचो आसा, त्याग दिवपाचो जो आमचे बाब एम.के. शेखान सांगला, त्याग दिला कितल्या लोकांनी. त्या खातीर खोशी दिसता यू ऑल हॅव चोजन टू जॉइन दिस काँग्रेस पार्टी मजबूत करपाक, बिकॉज देर आर डिवायझिव्ह फोर्सीस. इंडिया अगेन्स्ट करप्शन म्हणत कांय जाणांनी आम आदमी पार्टी काढली आणि राजकारणात देवले. सध्या देशांत भाजपा विरोधी सूर आसा. भाजपाक सत्ते भायर करपाक सगळे विरोधी पक्ष एकठांय आयल्यात. पूण आम आदमी पार्टी भाजपाचा जैत घडोवन हाडपाक वावुरता अशें म्हणत कॅप्टनान आपाची धुलाय केली. अँड देर आर शॅडो स्लीपर पार्टीज म्हणटा पळय ते, जे इंडिया अगेन्स्ट करप्शन म्हण फुडें आयिल्ले ते मागीर लोकांक कळून आयले वॉट वॉज द इंटेन्शन. खंय आसा ते. And the same thing is being done repeatedly every election. हरियाणान केले, अलायन्स जाले, अलायन्स डिक्लेअर केले. काँग्रेसीच्यो इतल्यो सिटी, आम आदमीच्यो इतल्यो सिटी आनी बाकी बारीक पक्ष आसा तांकां कितें दिवपाक. जातकूच वो जो लिडर गोंया आयिल्लो तितूस तो भायर सरता आनी नो अलायन्स म्हणटा. आनी थोडी वोटां काडून दिस इज ही गिव्स अ विक्टरी टू द बीजेपी. तशेंच गुजराताक जालें, तशेंच दिल्ली जालें. आणि आता तो गोंया करूंक सोदता. जेन्ना आमी सगळे एकवटान सगळे पार्टियो येतात ऑपोजिशन टू डिफीट द बीजेपी. आयज आमच्या गोंयचेर असलो आक्रमण जाल्लो आसा या बीजेपीचेर. काडटात आमचे जमनी विकतात. बारीक चिंता आमची भुरगीं फाल्यां खंय रावतलीं. आयज ल्हान भुरगीं आहा वाडटलीं, शिकतलीं, व्हड जातलीं, खंय वेतलीं, जमीन आसची ना. ते गोंया येता आणि काँग्रेस पार्टीक अटॅक करता. अरे बीजेपी सरकार चलयता, बीजेपी जमनी विकता, बीजेपी जॉब स्कॅम करता, देर इज लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम. ते अटॅक करचे सुवातेर तो काँग्रेसीक ऑपोजिशन पार्टीक अटॅक करता. दॅट मिन्स देर इज सम इंटेन्शन टू डिवायड द वोट्स. आणि फायनल स्टॅम्प आणि टाइम घेना फक्त. काल ताणें कितें सांगला केजरीवालान, बिहाराक सगळें जालें, नोटिफिकेशन आयलें इलेक्शनाचें. एनडीए, इंडिया ब्लॉक सगळ्यांनी पक्षांनी, दोनूय पक्षांनी आपणाचे कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक ऑलरेडी तिकीट पासून दिवपाक स्टार्ट केलें. वो आतां म्हणटा आय विल कॉन्टेस्ट इन ऑल 243 सीट्स. तुजे कडेन ऑर्गनायझेशन ना, कांय ना बिहाराक. नाव या कॉन्टेस्टिंग म्हणजे गमले आतां. ही इज गोईंग नाव म्हणजे कोणाक पळय तिकीटूय मेळोंक ना तांकां आतां घट धरतलो. आतां वोट फोड म्हणटलो तो. पैसा देताय की पैसा तुमकां जाणो खंयच्यान पयशे येता ताका. सो आयज हांव देव बरें करूं म्हणटा हे आमचे लिडर आयज जॉईन जाता तांकां. दर वर्सा वाडत वचपी प्रतिसाद आणि सृजनशीलतायेक योग्य माची मेळटा आशिल्ल्यान पर्राचे फेस्टिवल ऑफ लायट्स लोकांची गर्दी ओडत आसा. खास करून गोंयभरच्यान येवपी आकाश दिवे लोकांच्या मनार मोनेळ घालतात. अंदूय आकाश कंदील सर्ती बरोबर गोंयच्या आनी मुंबयच्या कलाकारांच्या म्युझिकल प्रोग्रामाची मेजवानी लोकांक मेळटली. आता घेऊया एक ल्हानसो विसव उपरांत येवकार पळया मुखावयल्यो खबरो. आम आदमी पक्षान सावर्डे मतदारसंघात वागोन कोडगी हांगा एक क्लिनीक सुरू केला. निकतेच ताचें उक्तावणूय जालें. सावर्डे मतदारसंघात बरे दीस येवपाचे आसात अशें पक्षाच्या जाळवणदारांनी सांगलें.
1 नोव्हेंबराक जावपी ही सर्त आतां 24 ऑक्टोबराक जातली अशें आयोजकांनी सांगलें. सकाळीं 10 ते 5 मेरेन आकाश कंदील सर्त जातली. अंदूय आकर्शक इनामां दवरल्यात. पर्रा सिटीजन फोरम असोसिएशनाच्या जाळवणदारांनी सांगलें. आम्ही सगळे ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर आमच्या बरोबर आसा आमचे मेंटर आणि मार्गदर्शक आमदार श्री मायकल लोबो, जे आमी फाटले फावट प्रेस कॉन्फरन्स घेतलेले. आमची 11वी आकाश कंदील स्पर्धा जी आमी डिक्लेअर केल्ली 1 तारीख नोव्हेंबराची. आता काही अपर्यायी कारणांक लागून आमी ती स्पर्धा आता ह्या म्हयन्याच्या 24 तारखेर आयोजीत केलेली आसा. सगळ्या कळयता जे आमचे स्पर्धक आसा आणि जे आमचे कार्यक्रमाक हाजीर रावता दर वर्सा, ह्या वर्सा आकाश कंदील स्पर्धा 24 ऑक्टोबर 2025 सकाळी सुरू जातली, 10 सुरू जातली आणि सांजे 5 बंद जातली. जे आमचे स्पर्धक आसा तांकां विनंती करता की तुम्ही जे आकाश कंदील करतले ते आमी सकाळ फुडें 10 रेजिस्ट्रेशन सुरू करतले. आमी व्हडल्या दबाज्यान हो उत्सव मनयता. पर्रा सिटीजन फोरम असोसिएशन ह्या वर्साय वेगवेगळे मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आमी आयोजीत केलेले आसा. तुमच्या सगळ्यांचे मनोरंजन जातले. दिवाळीचो सण हो असोच उजेडान फुलोवया. पर्रा गांवान व्हडलो एक रिकॉर्ड करया आनी व्हड संख्येन तुमी आकाश कंदील हांगासर स्पर्धेक हाजीर हाडपाचे आनी तुमी इनामां घेवपाची. कित्याक ह्या वर्सा पयले सांगल्या प्रमाणे जास्त इनामां आसा आनी प्रत्येकाक आमी हांगा इनाम दिता, तांकां इन्सेंटीव दिता. सो सगळ्यांक आमी प्रायजीस अशें दिता. सो तेन्ना दर वर्सा जी आमची स्पर्धा जाता, ह्या वर्सा 11वी स्पर्धा ही आयोजीत जाता सक्सेसफुली. हे सगळें जाता तुमच्या सहकार्यान. तुमचो साथ आमकां सतत मेळत आसता. आमच्या आमदाराचोय साथ मेळत आसता आनी आमचे वांगडी आसा पंचायत आनी इतर आमचे सहकारी आसात तांचो आमकां सदांच मदत आसता. सो सगळे मेळोन पर्रा 24 ऑक्टोबर सगळ्यांनी येवचें. पर्रा सिटीजन फोरम असोसिएशनाचो मेंटर आनी कळंगूटचो आमदार मायकल लोबो दर वर्सा सर्त आनी हेर कार्यावळींचो भार उखलत आयला. अंदू गोंयच्यो लोककला पळोवपाक मेळटल्यो. त्याच बरोबरीन गोंय आनी मुंबयचे कलाकार मन रिजवण करतले. मायकल लोबोन सांगलें. ताणें लोकांक व्हडा संख्येन हाजीर रावपाचें अपील केलां. आकाश कंदील स्पर्धा जी आहा 24 म्हणजे फर्स्ट नोव्हेंबर आहले ते आमी 24 ऑक्टोबराचेर हाडले. आणि स्पेशली गोवन फोक डान्स, दिवली डान्स आसूं, वेगवेगळे तेंचे डान्स आसात आमचे गोवन कल्चराचे. हे आमी एक वाटेन आमचे युथाक, यंग जनरेशनाक दाखोवपा खातीर हे आमी प्रेजेंट करपाचे आहा. तेचे भायर एक म्युजिकल प्रोग्राम हो नामनेचे बँड गोंयचे आनी कांय मुंबयचे अशें करून ते आमी प्रयत्न चालू आमचो हाडपाक. ते म्हाका अवश्य येतले. सो नेम अजूनही फायनलायज जावंक ना. 100% वील गेट अ गुड perform for the people of Goa. We are inviting each and every Goan to come to Parra to show part of your light from Parra to Goa and to the entire nation. आमचे भारतात आणि अख्ख्या वर्ल्डाक फेस्टिवल ऑफ लायट्स. थँक्यू. आम आदमी पक्षान सावर्डे मतदारसंघात वागोन कोडगी हांगा एक क्लिनीक सुरू केला. निकतेच ताचें उक्तावणूय जालें. सावर्डे मतदारसंघात बरे दीस येवपाचे आसात अशें पक्षाच्या जाळवणदारांनी सांगलें. संदेश केळेकर, आम आदमी पक्षाचो प्रचार सचिव जेम्स फर्नांडीस हाच्या हजेरेंत क्लिनिकाचें उक्तावण सुवाळो जालो. गोंयांत सुमार 3 क्लिनीक चालू आसात. घराघरांत भलायकी तपासणी जावपाची आसा. सचिव संदेश केळकरान सांगलें. लोकांक आकांताच्या वेळार जी सोय जाय पडटा, जी सुविधा जाय पडटा, जी सेवा जाय पडटा ती दोतोराची. आयज किल्लपाल दाबाळ लोकांक दिसतालें की हांगा आम आदमी पार्टी कांय सपोर्ट ना. कित्याक लोक पयशांच्या फोर्सार अशें करून घेतात की हो आमचो बाल्य किल्ला, हो आमचो वाठार, असो लोकांचो जो भ्रम आशिल्लो तो आज लोकांनी तोडून दिल्लो आसा. लोकांनी तांच्या वाचाक फुटली आसा की ह्या लोकांनी इतलीं वर्सां आमकां फटयली आनी आतां आम आदमीच्या सेवेंतल्यान लोकांक दिसून आयलें की एक वेगळे तरेचें पॉलिटिक्स जावंक शकता. आनीक आमकां खात्री आसा की
किल्लापाल दाबाळ म्हणल्यार आख्खे सावर्डे कॉन्स्टिट्युएन्सीक बरे दीस येवपाचे आसात. आरोग्य पॉलिक्लिनिकाचें उद्घाटन जें जालां तें उद्घाटन जावपाचें कारण म्हणजे लोकांची सेवा. बेजिकली आम आदमी पार्टीचो जल्म लोकसेवे खातीर जालो. सामान्यांतल्या सामान्य लोकांच्या गरजो समजून त्यो सरकारान म्हणजे ताणें देणाऱ्या पयशे टॅक्स जे आसा टॅक्साचो पयसो तातूंतल्यान तांकां तांच्यो बेजीक निड्स दिवप हो प्रयत्न आम आदमी पार्टीचो आसा. दिल्ली जालें, पंजाब जालें. आज ज्या जाग्यार आमच्या सरकारनात गोंयांत कमीत कमी आमी आज हे 30वें क्लिनिकाचें ओपनिंग जाता. सो ही क्लिनिका इतल्या खातीरच की लोकांक कळपाक जाय की बाबा सरकार कितले पर्यंत सेवा दिवपाक शकता. म्हणजे जर एखादी पार्टी जी सरकारान ना ती जर ही दिवपाक शकता जाल्यार सरकाराच्यान कितलें करपाक जाता आनी सरकार कितलें करना हाची जाणीव. आनी दुसरें म्हणजे प्रायमरी कॉज इज लोकसेवा. लोकांक बेजीक हेल्थ फेसिलिटी मेळच्यो हाज्या खातीर हे क्लिनिकाचें ओपनिंग आसा. आनी म्हाका दिसता ताजो फायदो मॅक्झिमम सावर्डेचे लोक, कित्याक आमी फक्त क्लिनीक ओपन करना, हातूंत सकाळी 9 ते दनपारां 1 म्हणल्यार दोतोर आसतलो. ताजे नंतर प्रत्येक दिसाक सांजचे आमी वाठारांनी वेगवेगळ्या वाठारांनी मेडिकल कॅम्प करतले. म्हणजे जे लोक क्लिनिकान येवपाक शकना तांच्या दारा पर्यंत वचून आमी तांकां आरोग्याची सेवा दिवपाचो प्रयत्न करतले. ही क्लिनीक तुमच्या आतां कंटिन्यू चालूच उरतली काय? हय, डेफिनेटली कंटिन्यूस चालू करतात. कित्याक आमी एक पॉलिटिकल पार्टी उगडला म्हणजे ती चालू दवरपा खातीर उगडला, बंद करपा खातीर न्ही. पूण तुमचे हांगा लोकल कार्यकर्ते बी कोण आसा? कशें आसा, कोण नजर दवरितले हेंचेर? आमचे जे लोकल कार्यकर्ते आसा ते आसतलेच. त्या भायर दोतोर आसा आनी जो नर्सिंग स्टाफ आसा तो आसतलो. 17वें पंडित मारुती कुर्डीकार संगीत संमेलन अंदू कळंगुटे जावपाचें आसा. ह्या सुवाळ्यात संगीताच्या मळार देख दिणो वावर केल्ल्या कलाकारांचो तशेंच देवस्थाना कडेन संबंदीत मानेस्तांचो भोवमान जावपाचो आसा. 17वें पंडित मारुती कुर्डीकार संगीत संमेलन 26 ऑक्टोबराक गांवकरवाडा कळंगूटच्या जांबळेश्वर देवस्थानाच्या सभाघरांत जातले. सकाळी 9:30 सुरू जावपी हो सुवाळो राती 8 मेरेन चलतलो. पंडित मारुती कुर्डीकार परिवार, शांतादुर्गा संस्था कळंगूट, जांबळेश्वर देवस्थान कळंगूट आणि कला आणि संस्कृती संचालनालयाच्या जोड पावलान संमेलन जातले. पंडित मारुती कुर्डीकर शिष्य परिवार गोवा आणि शांतादुर्गा संस्थान कळंगूट गोवा तसेच जांबळेश्वर देवस्थान कळंगूट आणि कला आणि संस्कृती संचालनालय पणजी गोवा यांच्या संयुक्त विद्यमानान दिनांक 26 ऑक्टोबर 2025 या दिसा जांबळेश्वर देवस्थान गावरावाडा कळंगूट त्या सभागृहात 17वें संगीत संमेलन संपन्न जावपाचें आसा. पंडित मारुती कुर्डीकर स्मरणार्थ हे संमेलन 26 ऑक्टोबर सकाळी 9:30 ते रात्र 8 पर्यंत जांबळेश्वर देवस्थान सभागृहात जातले. ज्यांनी अनेक वर्सां कला साधना आणि सेवा या संपूर्ण कळंगूट मतदारसंघातील अनेक देवस्थानांत आणि इतर ठिकाणी बरे असे कार्य संगीताचे केल्ले आसा. ते आसा आमचे मोहन दत्ताराम शिरोडकर, तसेच दत्ताराम हरजी केरकर, मागीर संजीवन कृष्णा वेंगुर्लेकर, मोहन पार्शेकर, भानुदास आसगांवकर असे 5 सत्कार मूर्ती तांचो सत्कार जातलो ह्या वेळार. आणि आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष ज्यांनी खूप वर्सां काम केल्लें आसा असे मान्य विठ्ठलदास नागवेकर यांच्या 6 जाणांचो हांगा सत्कार जावपाचो आसा. मित्रांनो, ह्या वेळार स्थानिक कलाकारांक आमी वाव दिल्लो आसा. कला अकादमीच्या भजन स्पर्धेतील विजेते ते ज्यांनी भजन स्पर्धेत पारितोषिक मेळलेले आसा असे शांतादुर्गा जांबळेश्वर बाल भजनी मंडळ कळंगूट यांची 9:30 सुरवात जातली भजनाक. ताच्या उपरांत याच गांवचे तबला वादक जे बरे शिकतात, कला अकादमी, कॉलेज ऑफ म्युझिकान असे शिकपी भुरगे, ईशान राजेश कांदोळकर, सिद्धांत साखळकर, निखिल मालाबारी यांचे तबला वादन जातले. आणि ताच्या उपरांत गोंयचे असे नामनेचे कलाकार सबंद दीस एक इंटरनॅशनल असो कलाकार आहा पंडित ओजस आदिया म्हणून, ते खास आकर्षण असो तबला वादन आसा. मागीर श्रीजा फट्टे एक उत्कृष्ट गायिका, मागीर शौर्य सामंत तबला वादन, मागीर आश्विनी धारगडकर मूळ धारगडची पण मुंबय रावता उत्कृष्ट गायिका,
शास्त्रीय राष्ट्रीय पदाचेर मोठे पखवाज वादन करपी श्री कृष्णा साळुंखे आनी तेच्या बरोबर म्हापशाचो आमचो एक भुरगो किशोर तेली यांचे पखवाज वादन जावपाचें आसा. सतार वादन जातले नंदिनी च्यारी, वंदना सावंत, अर्चना नायक अशा तरेचे असो जो कार्यक्रम आसा संपूर्ण दीस हांगा ह्या परिसरांत आमच्या जांबळेश्वर देवस्थानांत जातले. 18 ऑक्टोबराक मिरामारच्या द गॅस्पर डायस क्लबात गोंय पावंड्या वयली 7वी डॉक्टर फिलिप पिंटो मेमोरियल टेबल टेनिस सर्त जाली. सर्तीत गोंयच्या 120 वयर खेळगड्यांनी वेगवेगळ्या विभागांनी वांटो घेतिल्लो. खेळगड्यांक प्रोत्साहन दिवप आनी टेबल टेनिसांतल्या तरणाट्या प्रतिभेक मंच दिवप हो सर्तीचो हेत आशिल्लो. We are at the Dr. Philip Pinto Memorial All Goa Table Tennis Tournament being organized by me, Kabir Pinto Makija. This is the 7th edition. We're having it at Club Gashpar Diyesh, and this year we're having it in the veterans category. We have more than 120 entries, and as you can see, it's a good turnout and a good day at the auditorium. आदलो भौशीक बांदकाम मंत्री दीपक पावसकराची समर्पित सेवा आनी लोकां खातीर केल्ल्या योगदानाची वळख मतीत घेवन ताचो वाडदीस मनयलो. सदिस्त्या भेटोवपाक समर्थांनी गर्दी केल्ली. दीपक पावसकरा विशीं जायते जाणांनी भावना उक्तायल्यो. दीपक हो एक कटिबद्ध समाजसेवक, नागरिकांक मजत करपाक आनी तांच्या हुस्क्याक तोंड दिवपाक सदांच तयार. तांच्या मतदारसंघात ताणें केल्ले उदरगतीचे उपक्रम आनी कल्याणकारी कामांक लागून भाजपा मंडळ वांगड्यांनी आनी थळाव्या लोकांनी त्याची तोखणाय केली. जायत्या बऱ्या मागप्यांनी पावसकर येता ते 2027ची वेंचणुकेक लडोवपाची शक्यताय आसा असोय उल्लेख करून तांकां तेंकोय जाहीर केलो. पयलें म्हणल्यार आयज आमचे बर्थडे बॉय श्री दीपक पावसकर हांकां उनुनीत परबीं आयज आमी आमचे कुडचड्या वयले कावन्सिलर आनी आमचे सगळे मित्र आमी आयज विश करपाक आयिल्ले. जशें तुमी जाणा आसतले की आदले बांदकाम मंत्री गोंय राज्याचे PWD मिनिस्टर म्हणून एक उत्तम रित्या काम करून आयिल्ले आनी गोंयच्या राजकारणान एक अनुभव आशिल्ले व्यक्तिमत्व. आनी सांगपाचें म्हणल्यार कुडचडे वाठारांत आनी सावड्डे वाठारांत जशें आमी शेजारी म्हणटा तशें आनी आमच्या लोकांक सुद्दां खूब पावपी आनी आमच्या लोकांची खुबशीं कामां करपी अशी आमचे दीपक बाब आशिल्ले. आनी ते जेन्ना मंत्रीपद भुशयताले, जेन्ना आमदार आशिल्ले, तेन्ना आमी तांचे कडेन खुबशीं कामां घेवन येताले आनी तेन्ना एक BJP भारतीय जनता पक्षाचो कार्यकर्तो म्हणून तेणी जी आपुलकी तेणी दाखयल्ली. घडयेक ते तेन्ना MGP पार्टींतल्यान निवडून आयिल्ले, पण भारतीय जनता पक्षान मागीर येवन तेणी एक बरें काम करून लोकां मदीं एक लौकिकता अशी मेळिल्ली आनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाक केन्नाच ना म्हणनाले आनी सदांच हासरेतोंड, सदांच हासत लोकांक एकटेन करपी अशे व्यक्ती. एक खंयचोच एरोगन्स ना, खंयचेच मोठेपण ना. सावड्डे वाठारांत येदे व्हडलें नांव केल्ले अशे हे दीपक बाब आमचे आनी जे लोकां मदीं रावतात, आजुनी लोकां मदीं आसतात आनी लोकांची कामां करतात आनी लोकांचे कितें म्हणजे डिफिकल्टीज आसा त्यो समजून घेवपाचें काम अजून पर्यंत ते करतात. सो आमी वार्षिक आमी ह्याच वर्साक हांव येवना, वर्सान वर्स येतालो भोवतेक. तेन्ना ते मिनिस्टर आसलेले तेन्ना आमी दिश्टी फुड्यांक केन्ना अशें दिश्टी पडनाले, पूण आमी प्रत्येक वर्साक ताका विश करपाक येता आनी तेंची बरी उदरगतीक, तेंची बरी भलायकी तांकां देव बेताळा कडेन मागता आनी तेंचे सदांच कार्य अशेंच मुखार वाडत रावनी अशें हांव आयच्या दिसाक तांकां शुभेच्छा दिता. त्याने बर्थडेच्या निमतान एक सांगलेलें आसा की आपूण हे येता ती 27 निवडणूक लडयतलो, त्या बद्दल ना पळय ते डिसिजन तांचे स्वताचे आसा आनी ते जर ते ऑलरेडी पब्लीक लायफान आशिल्ले आनी ऑलरेडी पब्लीक लायफान आसा आनी तातूंत नविदाद कांय ना. आतां ते रावतले मुखार इलेक्शनाक रावचे ना, ते तांचे स्वताचो कॉल आसा आनी लोकांची सेवा करपाक आनी राजकारणान येवपाक. राजकारणान आशिल्लो मनीस परत राजकारणात येवप हे खंय नविदाद कांय ना.
सो ताणें तो जर मुखार जर कंटेस्ट करपाक सोदता जाल्यार हांव तांकां बेस्ट विशीस दिता आनी तांकां मुखार तेंचे जे पब्लीक लायफ आसा तेजे खातीर शुभेच्छा दिता. आनी इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवणी ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.